नमस्कार मित्रांनो. पूर्वीच मंजूर झालेलं महिला आरक्षण विधेयक सरकार पुन्हा का मांडतंय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर बघा, सरकारला यातील एका तरतुदीत बदल करायचा आहे. 106व्या घटना दुरुस्तीने 2023 मध्ये संविधानातील कलम 334A मध्ये तरतूद केली गेली की हे 106वे घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर जी पहिली जनगणना होईल तिची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि या प्रयोजनार्थ मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर महिला आरक्षणाची देशभर अंमलबजावणी होईल. म्हणजेच या विधेयकातील या तरतुदीमुळेच त्यावेळी महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी होऊ शकली नाही. अगदी 2024च्या लोकसभा निवडणुकीत देखील महिलांना आरक्षण मिळाले नाही. महिला आरक्षण लागू होण्यासाठी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना अशा 2 अटी होत्या आणि या अटी अडथळा ठरत आहेत असं वाटल्यामुळे सरकारने महिला आरक्षण तात्काळ लागू करण्यासाठी आता पुन्हा एकदा हे विधेयक मांडून त्यात दुरुस्ती प्रस्तावित केलेली आहे. नेमकी काय दुरुस्ती होणार? तर हे विधेयक मंजूर झाल्यानंतर होणाऱ्या जनगणनेची व त्या जनगणनेच्या आधारे केल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेची जी अट होती ती अट आता काढून टाकली जाणार आहे. म्हणजे सध्या जी जनगणना सुरू आहे तिच्या 1.5-2 वर्षांनी येणाऱ्या आकडेवारीची वाट न पाहता पूर्वीच्याच म्हणजे 2011च्या जनगणनेची आकडेवारी विचारात घेऊन तात्काळ मतदारसंघाची पुनर्रचना करायची व त्या आधारे महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायची. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं असेल की महिला आरक्षण लवकरात लवकर लागू व्हावे यासाठी त्यातील अटी काढून टाकण्यासाठी सरकारने हे विधेयक पुन्हा मांडले आहे. हे तर चांगलंच आहे की मग याला विरोधी पक्ष विरोध का करतायत असे प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे. याचं उत्तर असं की विरोधी पक्ष महिला आरक्षणाला विरोध करत नाहीत, तर या विधेयकासोबत सरमिसळ करून मतदारसंघ पुनर्रचना करण्याबाबतचे जे दुसरे विधेयक मांडले आहे व त्याद्वारे ज्या प्रकारे लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना केली जाणार आहे त्यावर विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. पूर्वीच मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्याच वेळी अंमलबजावणी का केली नाही? आता त्यात बदल करण्याची काय आवश्यकता आहे असे प्रश्न विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत. महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेत मतदान होणार आहे. तर बघूया हे विधेयक संसदेत मंजूर होतं की नामंजूर.